आणि यानंतर बातमी आहे शिर्डीमधून। शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। विमानतळ प्रशासनाकडे 8.5 कोटींची थकबाकी आहे। अनेकदा नोटीस बजावून सुद्धा कर न भरल्याने वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतकडून विमानतळ प्रशासनाला नोटीस बजावण्यात आलेली आहे। 2016 पासूनच्या थकबाकी असल्याने ग्राम विकासावरती सुद्धा अंकुश आलेला आहे। त्यामुळे आता ग्रामपंचायतीने थेट विमानतळ प्रशासनाला जप्तीची नोटीस बजावली आहे। काकडी ग्रामपंचायतने आता शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस पाठवली आहे। खरं तर 2016 पासून हे शिर्डी विमानतळ काकडी गावामध्ये कार्यान्वित झालं आणि तेव्हापासूनचा तब्बल 8.5 कोटी रुपयांचा कर जो आहे तो या शिर्डी विमानतळाकडे थकलेला आहे। काकडी ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायतचे सदस्य आणि सरपंच असतील, यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला। आमदार, खासदार यासह आता मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि आमचा हा कर अदा केला जावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मात्र कुठलाही ठोस आश्वासन जे आहे त्यांना मिळालेलं नाही। त्यामुळे हे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता थेट विमानतळ जप्तीचीच नोटीस पाठवलेली आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहमदनगर।